महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे। माझ्यासोबत आहेत गणेश दादा हाके। दादा, कशा पद्धतीनं निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या समोर जाणार आहात? बघा, भारतीय जनता पार्टी म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढण्याची भारतीय जनता पार्टीने तयारी केलेली आहे। राष्ट्रवादीकडून आम्हाला युतीचा प्रस्ताव आलेला होता। त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये आम्ही वरच्या आमच्या शिखरस्थ नेत्यांना, प्रदेशाच्या नेत्यांकडे आम्ही आमचे माहिती पाठवलेली आहे, अहवाल पाठवलेला आहे। जोपर्यंत प्रदेशाकडून आम्हाला युती संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे आदेश येणार नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वबळावर लढण्याची संपूर्णपणे तयारी केलेली आहे। लातूर महानगरपालिकेची निवडणूक झाली, यामध्ये जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा एक वेगळा फॅक्टर पाहायला मिळाला। या निवडणुकीला कसं सामोरे जाणार? बघा, ही निवडणूक त्यांनी काही विकासाच्या मुद्द्यावर लढली नाही। हा जो त्यांचा विजय आहे तो एक जातीय समीकरणाचा त्यांचा हा तो विजय आहे। काँग्रेसच्या बद्दल त्यांनी गेल्या अनेक वर्षे त्यांची सत्ता होती, त्यामुळे त्यांनी खरं म्हणजे इथं लातूरचा काहीही विकास केलेला नाही। पण त्यांना हे माहीत होतं की आपण काही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू तर आपला निश्चितपणे पराभव होईल, म्हणून त्यांनी जातीय समीकरणं घालून वंचित आघाडीला बरोबर घेऊन ती निवडणूक लढली आणि मग मतांचं ध्रुवीकरण होऊन भारतीय जनता पार्टीला थोडंसं कमी यश मिळालेलं आहे। तरीही 23 जागा म्हणजे मला सांगतो की काही आमची ताकद कमी आहे असं भारतीय जनता पार्टीची लातूर जिल्ह्यामध्ये असं म्हणता येणार नाही। लातूर महानगरपालिका निवडणुकी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि तुम्ही एकत्र येताल अशा पद्धतीची चर्चा झाली होती। आता काय सध्याची परिस्थिती असणार आहे? का सोबळाचा तुम्ही लढू शकता? ते बघा, सन्मानजनक युती करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे म्हणजे पुढाकार घेतो, आग्रही असतो। पण सन्मानजनक युती होत नसेल आणि कसं आहे की इथं प्रत्येक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। भारतीय जनता पार्टी हा इथला म्हणजे बालेकिल्ला ह्या लातूर जिल्हा म्हणजे, आणि इथं आमचे पार गाव पातळीपर्यंत कार्यकर्ते आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही निवडणुका लढतो। त्यामुळं आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त जागा लढवाव्यात असा आमचा मानस असतो आणि त्या दृष्टीने आम्ही युतीच्या संदर्भामध्ये म्हणजे आमचा प्रस्ताव दिलेला होता। पण मला असं वाटतंय की वरिष्ठांना, आमच्या शिखरस्थ नेत्यांनी अजून त्या संदर्भात काही निर्णय घेतलेला नाही। शिल्लक राहिलेल्या आहेत, सोबळावर लढू शकता सगळ्या जागा? आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे। आम्ही युती होईल न होईल, आज संपूर्ण 59 आमच्या ज्या आपले जे गट आहेत जिल्हा परिषद आहेत, त्या सर्व गटांमध्ये आमची भारतीय जनता पार्टीत सर्व बळावर ताकदीवर लढण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे। पंचायत समिती सुद्धा स्वबळावर संपूर्णपणे निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे। एवढंच नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेवर येईल, लातूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवेल याचा मला आत्मविश्वास आहे। गणेश दादा हाके यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटासोबत चर्चा सुरू होती, मात्र आपण स्वबळावरती देखील लढण्याची तयारी दर्शवली। त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।